जीवन जपायचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे बायको आणि आई दोघे म्हणजे जानी दुश्मनीच. काही काही घरामध्ये असं आहे. आणि ज्या घरामध्ये सासा सुनांचं पटत नाही ना त्या घरचा पुरुष हा सगळ्यात जास्त टेन्शन मध्ये असतो. कारण बिचाराचं कसं झालंय, आईला बोलावतं आई म्हणते बायको आलं की बदलला, आणि बायकोला बोलावतं बायको म्हणते आईचं ऐकायचं होतं तर लग्नच कशाला केलं. म्हणून त्या पुरुषाचं जीवन फार अवघड आहे. मग ज्याला वाटते आपल्या घरामध्ये सुख शांती लाभली पाहिजे त्यांनी आपल्या घरामध्ये सामंजस्यपणा समजूतदारपणा ठेवायला पाहिजे. घरामध्ये कमीत कमी भांडण कशी होईल याची दक्षता सासूने आणि सून दोघींनी सुद्धा घ्यायला पाहिजे. म्हणून इथं जर बरेच जण म्हणतात हे माझं ते माझं, पण बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोयरे मेल्यामागे सर्व राहिले. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंतच आपलं सगळं आहे. बघा या शरीरातून एकदा राम निघून गेला या शरीराला कोणी घरामध्ये ठेवणार नाही. कुणीतरी ठेवल का? मरून मनुष्याला 2 क्षण होत नाही, आपलं नाव आपल्यापासून जातं. बरोबर, आपण मेल्याच्या नंतर आपल्याला नावानं ओळखलं जातं का? नाही. का म्हणतात बॉडी किंवा लाश. त्यापेक्षा गावरानी शब्द आहे पण मी आता बोलतच नाही, असू द्या. म्हणून अशा प्रकारे आपण मेल्याच्या नंतर 2 क्षण आपलं नाव सुद्धा आपल्या सोबत राहत नाही. ज्या नावाची ओळख बनवण्यासाठी आपण आयुष्यभर मरलोय ते नाव सुद्धा आपल्या सोबत येणार नाही. मग आपण जगतोय तरी कुणासाठी? म्हणून महाराज म्हणतात, संत म्हणतात, लोक म्हणाले सगळं सोडून का इकडच येऊ का? संत म्हणतात सोडायची गरज नाही बाबा, सगळ्यांसोबत राहे. आणि तुला हे दिलं कशासाठी? दिले इंद्रिय, हात पाय कान. अहो तुम्हाला बघा, मनुष्याला जन्म दिला, चांगला सुगंध यावा, नाक दिलंय पण या नाकासाठी चांगला सुगंध सुद्धा दिलाय. जीभ दिली तर काही पण आपण खाऊ शकत नाही, चांगल्या चविष्ट वस्तूच आपण खाऊ शकतो. बरोबर ना? देवाला देव जर म्हटलं जाऊ दे ना, चवीची काय गरज आहे, आलं ते खाल्लं पाहिजे. तर आपल्याला चव माहीत राहत होती का? नाही. जीभ दिली खातोय पण चव सुद्धा दिली, दृष्टी दिली पण पाहायला सुंदर दृश्य सुद्धा दिले. सगळं भगवंतांनी दिले. आपण एकटे पडू नये याच्यासाठी आपल्याला आई वडील दिले. आपण पुढं सुद्धा एकटे आई वडील गेल्याच्या नंतर एकटे राहू नये याच्यासाठी आपल्याला पत्नी दिली, आपल्याला पती दिला, आपल्याला मुलं बाळ सगळं वंशावली सुद्धा दिलेली आहे. पण आपण जर यामध्ये गुरफटून भगवंतांना विसरत असेल तर यात चूक कुणाची? बघा भगवान नरसिंहाला भक्त प्रल्हादाने सुद्धा हाच प्रश्न विचारला होता, देवा माया बनवणारे तुम्ही आहे, एवढी माया बनवलीच नसती तर लोक त्याच्यामध्ये पडून मेलेच नसते. मग चूक तुमची आहे, तुम्ही त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. तेव्हा भगवंत म्हणतात हे माया मी बनवली कशासाठी? हे तुमच्यासाठी, तुम्हाला चांगलं वाटावं यासाठी, एकटे पडू नये याच्यासाठी परिवार दिला, तुम्ही त्यात गुरफटून मरतात. त्यात चूक कुणाची? बघा एक सेठ होता, त्याने गावामध्ये महिलांना बाहेर जाऊन पाणी आणावं लागत होतं, त्यांना त्रास होत होता, त्याच्याकडे पैसा होता. मग असं म्हणतात की एखादा व्यक्ती जर कुणाची मदत करण्यासाठी सामर्थ्यवान असेल तर त्याने समोरच्या व्यक्तीची मदत करायला पाहिजे आणि भगवंताला धन्यवाद मानायला पाहिजे की देवा तूनं मला लोकांची मदत करणाऱ्यांमध्ये ठेवले, मला मदत मागणाऱ्यांमध्ये ठेवलेलं नाही, देणाऱ्यात ठेवलंय, मागणाऱ्यात ठेवलं नाही. एवढं धन्यवाद म्हणून लोकांची मदत करायला पाहिजे. तो सेठ म्हणाला माझ्याकडे भरपूर आहे म्हणून मी लोकांची मदत करेल. त्याने गावामध्ये एक विहीर निर्माण केली आणि आता गावातली सगळी लोक त्याचा उदो उदो करू लागली, वा सेठ मुळे पाणी आलंय, सेठ मुळे पाणी आलंय. सगळ्या महिला. एक दिवस एका महिलेचा मुलगा खेळता खेळता त्या विहिरीमध्ये पडला आणि आता लोक म्हणाली सगळी चूक कुणाची आहे? त्या सेठची आहे. त्यानं विहीर बांधलीच नसती तर ते लेकरू पडून मेलं नसतं. आता मला सांगा या त्या विहिरीमध्ये पडून मरासाठी त्या सेठनं विहीर बांधली का? नाही. त्या सेठचा उद्देश चांगला होता, नजर आपली चुकली की आपण आपल्या मुलाबाळांकडे लक्ष दिलं नाही. अशा प्रकारे भगवंत म्हणतात मी जे सगळं दिलंय हे तुम्हाला तरुण जाण्यासाठी, तुमच्या आनंदासाठी, तुमचं जीवन सुखरूप व्हावं यासाठी दिलेलं आहे. पण तुम्ही त्यातच गुरफटून मायामध्ये मरत असाल तर या चूक माझी नाही, या चूक आपली आहे. मग या सर्वांमध्ये राहा, पण कशा प्रकारे राहा? बघा चिकू, तुम्ही कधी चिकू खाल्लंय का? नसेल खाल्लं आमच्या गाडीमध्ये आणून दाखवू का? नाही. तुम्ही एवढ्या सिरियसनेस माझ्याकडे बघायला, मला असं वाटलं मी बाहेर ग्रहून प्राणी आलो का काय? हा मनुष्यच आहे मी, एवढं काय बघायला? थोडं पावडर कमी झालंय का? नाही, कमी म्हणण्यापेक्षा लावलंच नाही. मग मी जास्त गोरी नाही, जास्त सुंदर नाही, पण आहे तेवढं नॅचरल आहे, कशाचा इफेक्ट नाही. अशा प्रकारे बघा चिकू खाल्लंय ना? खाल्ला? हा तुम्हाला वेगळं विचारू का? हा खाल्लंय ना? हा चिकूची बी कुठं असते? चिकूच्या आत असते. बरोबर. चिकू फोडल्याच्या नंतर आपला हात भरतो, बरोबर, पण बी काढल्याच्या नंतर ती चिकूची बी कुठं असते? आत. पण ती चिकूची बी भरते का? थोडी तरी, थोडं तरी काही लागते का?
अजिबात नाही. संत म्हणतात संसारामध्ये अशा प्रकारे राहा. पूर्ण चिकूची बी त्या चिकूमध्ये आहे, पण तरी सुद्धा त्याला काय, चिकूच्या बीला काही लागलेलं नाही. मग अशा प्रकारे राहा की आपण संसारामध्ये आहोत, ठीक आहे, पण संसार आपल्यामध्ये असायला नको. संसारी असावे असोने नसावे, 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 भजन करावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे, भजन करावे वेळोवेळा, ओ भजन करावे, भजन करावे वेळोवेळा, हो भजन करावे, भजन करावे वेळोवेळा, संसारी असावे असोने नसावे, संसारी असावे असोने नसावे, नसावे संसारी असावे असोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. अशा प्रकारे बघा, जशी एक नाव जहाज, माहित आहे ना, नाव जहाज पाण्यामध्ये आहे तोपर्यंत, जोपर्यंत आपण त्या नावेवर आहे तोपर्यंत ठीक आहे. आता ती नाव पाण्यावर आहे तोपर्यंत सेफ आहे आपण सुद्धा आणि नाव सुद्धा. जसं नावाला छिद्र पडलं, पाणी नावेमध्ये शिरू लागले, ती नाव डुबल आणि आपण सुद्धा त्याच्यासोबत डुबणार. अशा प्रकारे संतांनी सांगितले कशा प्रकारे राहा. जशी पाण्यावर नाव आहे पण नावेमध्ये पाणी नाही, नावेमध्ये पाणी आलं की जसं तो बुडणार, तशा प्रकारे आपण संसार आहे तोपर्यंत तरुण आहे. जसा संसार आपल्यामध्ये शिरणार तसं आपण इथं बुडणार, म्हणजे बुडणार. आणि म्हणूनच महाराज म्हणतात, इथं जरी आपण किती काही म्हटलं माझं 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 माझं, हे जे बनवले हे आपल्या चांगल्यासाठी बनवलेलं आहे, म्हणून इथं आल्याच्या नंतर काय कुणी कुणाचं नाही. मग हे माझं ते माझं करण्यापेक्षा तुम्ही काय म्हणा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचं म्हणा, रामकृष्ण हरी विठ्ठल म्हणा. विठ्ठल आवडत नाही केशव म्हणा, किती गोड नाम आहे. सर्वांना हे अभंग पाठ आहे, बरोबर ना, हा भक्तिगीत पाठ आहे. केशवा, मुंगी सारखा आवाज काढू नका गडे, थोडं मोठ्यानं बोला ना. केशवा तुझ्या नामात रे, तुझ्या नामात रे. वा वा वा, छान छान, अति सुंदर. या ना, थांबून द्या काही दिवस, 1 महिन्यात तुम्ही शिकून जाता चांगलं. फक्त लाज बाजूला ठेवावी लागेल. बघा, मनुष्यानं लाजू नये, पण कोणत्या गोष्टीसाठी लाजावं, कोणत्या गोष्टीसाठी लाजू नये हे सुद्धा कळायला पाहिजे. लोक म्हणतात, लोक काय म्हणाले विचार करू नका, कसा करायचा नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये करायचा नसतो, पण कुठं कुठं करायचा असतो. आपण चांगल्या मार्गावर आहे, आपण आपलं चांगलं काम करत आहे आणि लोक बोलत आहेत, इथं लोक काय म्हणाले विचार करायचा नसतो. पण आपण गुटखा खातोय, दारू पितोय आणि लोक काय म्हणाली याचा विचार करत नाही म्हटलं तर जमल का? नाही. मग वाईट काम करताना लोक काय म्हणतील याचा विचार करावा आणि चांगलं कार्य करत असताना लोक काय म्हणतील याचा विचार करू
नाही. म्हणून अशा प्रकारे आपण सर्वजण इथं भगवंताचं नाम घ्यायला तर कोण काय म्हणे त्याचा विचार करायचा नाही, चांगलं मोठ्यानं नामस्मरण करायचं असतं. म्हणून रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ. कोणत्याही एका मंत्राचा जाप तुम्हाला आवडते त्या देवाचं नाम घ्या, फक्त नामस्मरण करा. अशा प्रकारे त्यांनी सांगितलेली ही भक्ती आहे. आपण करतो ती भक्ती कोणती? संतांनी सांगितली ती भक्ती ही आहे. तुम्ही व्रते नियम न करावे, शरीरातील न पिळावे, दुरीकेही न भजावे, तीर्थासी गा. एकदा कोणतं व्रत नियम नाही केलं तरी चालतं. श्रीमद भागवत महापुराणमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की उपवास जर आपल्या भक्तीमध्ये बाधा येत असेल तर उपवास न केलेला बरा. ज्यांना सहन होते त्यांनी करा, ज्यांना सहन होत नाही त्यांनी शरीराला त्रास देऊन फायदा नाही. कारण काही काही जण असे आहेत उपवास करतात अर्धमन खाण्यात, बरोबर ना, ते उपवास करून फायदा नाही. बरोबर उपवास करतात आणि मनातून कुणाबद्दल निंदा करतात. संत म्हणतात अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैसेनी गोपाळ पाहावे हरी. उपवास करतो, व्रत करतोय, पण समोरच्या व्यक्तीबद्दल वाईट निंदा करतोय, चिंतन करतोय, कुणाला वाईट शिवी घाण देतोय, तर आपल्या उपवासाचं फळ आपल्याला भेटणार नाही, फालतू उपाशी राहिल्यासारखं होणार. म्हणून अशा प्रकारे काहीतरी चांगलं कार्य करायचं. मग काय करायचं? त्याने मला स्वधर्माचं पालन करा. मनुष्याला जो मनुष्याचा धर्म दिले त्या धर्माचं पालन आपण करा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्यामुळं कुणाचं मन दुखू नये, आपल्यामुळं कुणाचं वाईट होऊ नये, आपण आपल्या मनामध्ये कुणाबद्दल वाईट चिंतन करू नये आणि नामस्मरण करावं. आपण फक्त या 4-5 नियमाचं जरी पालन केलं ना, या जगात स्वतः भगवंताला तरी आपल्याला काही हरवण्याची ताकद त्यांच्यामध्ये सुद्धा नाही. फक्त या 4-5 नियमाचं पालन आपण करायला पाहिजे. म्हणून अशा प्रकारे महाराज म्हणतात भक्ती अवघड नाही, पण आपण तिला अवघड बनवलंय. कारण आपण करतोय ती भक्ती कोणती बघा. आता येणार दुसरा विषय सांगत होती पण हल्ली येणारच आहेत. मग गणेश उत्सवाच्या भक्तीकडेच आपण जाऊया. बघा गणेश उत्सवामध्ये आपली भक्ती कशी चालते बघा. तुमच्या विठ्ठल 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 विठ्ठल. क्या बात आहे. बघा गणेश उत्सवामध्ये आपली भक्ती कशी बदलत जाते बघा. प्रत्येक दिवसानुसार आपली भक्ती गणेश उत्सवामध्ये बदलत जाते. गणपती बाप्पा किती दिवसासाठी येतात? मोठ्यानं बोला ना. 7-8. हा, किती दिवसासाठी? 10 दिवसासाठी. बघा पहिल्या दिवशी गणपती बाप्पा आले, एवढा आदर सन्मान, सर्वजण पूजा झाकून ठेवले राहतात, मूर्ती काढतात, पूजा झाली, आरती सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव. अशा प्रकारे गणपती बाप्पाचा पहिला दिवस मस्त चांगला जातो. आरती वगैरे झाली की दुसऱ्या दिवशीपासून तिथं गजर काहीतरी जागर वाजवतं ठेवावं लागतं. आमचे आजोबा सांगतात आधीच्या काळामध्ये गावामध्ये असे ग्रुप बनवलेले असायचे, 10 दिवसाचे 10 ग्रुप. पहिल्या दिवशी एका जणाने यायचे भजन म्हणून जागर करायचे, त्या दिवशी त्यांचं फक्त भगवंताचं भजन होणार, आणि नंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ग्रुपची बारी, तिसऱ्या दिवशी तिसरा, चौथ्या दिवशी चौथा. अशा प्रकारे 10 दिवस प्रत्येक जण शेतामध्ये काम करून येत होते, पण रात्रीला भगवंतासाठी जागर भजन करत होते 10 दिवसामध्ये. आजकाल तेवढा वेळ कुणाकडे नाही. मग आपण काय करतोय? सोपं काम झालंय. आपण काय करतोय? मोबाईल घेतोय, ब्लूटूथ कनेक्ट करतोय आणि त्याच्यावर आयते पायते गाणे भजन लावतोय. बरं दुसऱ्या दिवशी भजन एकदम सुरळीत चांगले असतात बरं का, बरोबर ना. जसं अभंगवाणीमध्ये ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवाचे जन्मस्थान, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे थोडी अभंगवाणी वगैरे वाचते. बघा पाहुणा किती दिवसाचा असतो? 1-2 दिवसाचा, बरोबर ना. पहिल्या दिवशी पाहुणा आला की त्याला आपण थोडं सुद्धा काही काम करू देत नाही. महिलांमध्ये हा विषय जास्त आहे. बघा आपण कुणाच्या दिवशी पहिल्या दिवशी गेलो एकदम आरामात, दुसऱ्या दिवशी आपण गेलो तर पिलेला चहाचा कप आपल्याला उचलून ठेवावा. तिसऱ्या दिवशी ती व्यक्ती म्हणते मी भांडे घासतो, तुम्ही चहा. चौथ्या दिवशी म्हणते मी पोळ्या लाटते, तुम्ही थोड्याशा भाजा. म्हणजे जसं जुनं होत जाईल तसं आपल्याला काम लागत
जाते पाहुणा 1-2 दिवसाचा. तशाच प्रकारे गणपती बाप्पाचा सुद्धा आपण करतोय. 1-2 दिवस मस्त अभंगवाणी भजन वगैरे लावले